माण तालुक्यातील मार्डे गावातील शेतकऱ्याचा मुलगा अक्षय पोळ यांची प्रेरणादायी कहाणी। घरची परिस्थिती अत्यंत साधी। आई वडील दिवसभर रानात कष्ट करणारे आणि त्यांच्यासोबत शेतीत काम करत मोठं स्वप्न पाहणारा हा तरुण। लहानपणापासूनच अक्षय पोळ यांनी शिक्षणासोबत शेतीची जबाबदारीही सांभाळली। कष्टाची सवय आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती। अक्षय पोळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि MPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केली। मात्र हा प्रवास सोपा नव्हता। एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 4 वेळा त्यांना अपयशाचा सामना करावा लागला। अनेक अडचणी आल्या, कधी आर्थिक संकट, कधी मानसिक ताण, पण या सर्व परिस्थितीतही अक्षय यांनी आपली जिद्द सोडली नाही। अपयशानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न सुरू ठेवले। आईवडिलांचे कष्ट आणि स्वतःच्या स्वप्नांची ओढ यामुळे त्यांनी हार मानली नाही। अखेर 5व्या प्रयत्नात अक्षय पोळ यांनी MPSC परीक्षेत यश मिळवत PSI पद मिळवले आणि आपल्या कुटुंबाचा तसेच संपूर्ण मानदेशाचा अभिमान वाढवला। निकाल लागल्यानंतरही आम्ही अक्षय पोळ यांच्या मुलाखतीसाठी त्यांच्या गावी गेलो, तेव्हा एक वेगळेच आणि भावनिक दृश्य पाहायला मिळालं। PSI झालेला हा तरुण त्या दिवशीही आपल्या आई वडिलांसोबत रानात कांदा काढत होता। यश मिळाल्यानंतरही मातीशी असलेलं नातं आणि आई वडिलांबद्दलचा आदर त्यांनी कायम ठेवला। मुलाखतीदरम्यान अक्षय पोळ यांनी आपल्या संघर्षाचा संपूर्ण प्रवास सांगितला। त्यांच्या या कहाणीने अनेकांचे डोळे पाणावले। आईवडिलांचे कष्ट, स्वतःची जिद्द आणि काही जवळच्या माणसांचा आधार यामुळेच हे स्वप्न पूर्ण झालं, असं त्यांनी सांगितलं। खरंच जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात। याचं जिवंत उदाहरण म्हणजे माण तालुक्यातील मार्डे गावातील PSI अक्षय पोळ। पहा त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाची ही खास मुलाखत। कालच 5 तारखेला ॲक्च्युली इंटरव्ह्यू होता। इंटरव्ह्यू नंतर निकाल लागतो लगेच। लास्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर जनरल मेरिट लिस्ट येते आणि त्याच्यात माझ्या मित्राचा फोन आला की तुझं नाव आले, तुला 23 रँक आहे आणि इंटरव्ह्यूला तुला असे 28 मार्क आहेत। तर इंटरव्ह्यूच्या मार्कवरून समजलं होतं की PSI झालो आहे, कारण आधी अंदाज होता इंटरव्ह्यूच्या मार्क्सची एक रेंज होती की एवढे मार्क पडले तर PSI होऊन जाईल। तर इंटरव्ह्यूचे मार्क समजलं होतं की PSIला नाव आलेलं आहे। रूमवरच होतो, मुलाखत देऊन आयोगाचा इंटरव्ह्यू देऊनच आलो होतो, कपडे चेंज करत होतो तोपर्यंतच मित्राचा फोन आला की तुझं नाव आलंय म्हणून, आणि समजलं मला त्यावेळेस। तो इंटरव्ह्यू साठी मुंबईला गेला होता आणि फोन आला असेल ना? हा, फोन आला। मग मी त्याला म्हणजे फोन आला पहिल्यांदा त्याचाच आला फोन मला। काय म्हणलं? आणि मी फोन केला त्याला, म्हणलं तू तिथनं निघालायस का? आणि त्यानं ती बघण्यास आणि मी फोन करण्यास, मग तो मला म्हणला निकाल लागला, मी PSI झालोय। तर मी म्हणलं खरं तू नेट बघितलंयस का? तर म्हणला बघितलंय, मी झालोय। तुम्ही काय करत होता त्यावेळेस? मी काहीतरी कामच कर, म्हणजे रानात गेली होती काहीतरी करून आणि घरी नुसतीच बसली आणि मग फोन लावला त्याला मी। इथनं गेल्यानंतर कांदा काढूनच गेलो होतो आम्ही पहिलं, बरोबर। आणि मग ती आम्हाला तेव्हा समजलं। मग आमचा दुष्काळी भाग आहे, मानखटाव म्हणजे दुष्काळीच आहे। त्या दुष्काळात ना आम्हाला कसं दुष्काळाच्या झळा भरपूर सोसायला लागल्या आणि त्याच्यातनं मग आम्ही जोडधंदा म्हणून आपलं ही शेती आणि शेतीला जरशा, मग 4-5 आमच्या जरशा होत्या। मग त्याचं ती दूध काढायचं, त्याचं काय 4 रुपये म्हणजे आम्ही बचत करायची शेतीतलं काय। आणि आम्हाला कसं आहे, 1 वर्ष पाऊस पडला तर 4 वर्ष मानमध्ये दुष्काळच असतो। मग त्याचं ते कसं आहे, म्हणजे त्याच्यातनंच आम्ही ती पै बचत करून आम्ही ह्याला शिकवलं। हो, पहिल्यापासूनच हुशार होता शाळेला आणि तो बेंचवर कधीच म्हणजे मागल्या साईडला कधीच बसला नाही। तो त्याचं कसं एक वेळ काय झालं असं, आमच्यात 1ली 2रीला असेल यो, आणि याला काहीतरी लहानपणी खोडी झाली असतील, मग मॅडमने त्याला मागल्या साईडला बसवला। मग ती मॅडम तो घरी आला, मग याला ती म्हणला मला मागं बसायचं नाही, तू चल तिथंपर्यंत। तर मी स्वतः गेली तिथं, मॅडमला सांगितलं त्याला मागं बसलेला आवडत नाही, त्याला तुम्ही पुढं बसवा। मग तिथनं तो पहिल्या बेंचवरच नेहमी 10वी पर्यंत, पण 10वी पर्यंत तो कधीच मागल्या बेंचवर बसला नाही, पुढल्याच बेंचवर बसायचा। आणि तो प्रामाणिक म्हणजे हुशार असायचा। 10वीची परीक्षा होती चालू, आणि परीक्षेमध्ये हो काय करायचा, याचा आणि दप्तर तसाच फेकायचा आणि क्रिकेट खेळायचा। क्रिकेटचा पहिल्यापासून त्याला आवड आहे क्रिकेटची। मग तो क्रिकेट खेळायला जायचा, मग आम्ही वरडायचो की 10वीचं वर्ष आहे, तो अभ्यास करत नाही, तू पास कसा व्हायचास? तर तो म्हणायचा काय माहिती आहे का, पोरं खेळायला लागले की मला
म्हणजे माझ्या अंगात संचारभर तुम्ही जाणारच खेळायला. मग संध्याकाळी म्हणायचा माझ्या उशाला पुस्तकं ठेवा आणून, मी अभ्यास करतो. मग मी काय करायची, पुस्तक ठेवायची आणि ह्याच्याकडे मला वाटायचं तो अभ्यास करतोय, पुस्तकाचाच उभं. मग मी बघायचं मी बघितलं झोपलेला असायचा. मग पाठचा तो उठायचा, अभ्यास करायचा, नंतर खेळ ही सगळं असं चालू असायचं ते. पाणी कशाला येत आहे, शिकवलं तसंच हाल पेष्टा काढून शिरी. तुम्हाला आनंद असं येत नाही ते? हं? आनंद असला तर सगळ्यालाच येतं की अहो. म्हणजे एवढा मोठा मुलगा असा PSI झाला किंवा आपल्या हातात काय असल्यावर आपल्याला म्हणजे किती पद असतं आणि नसल्यावर आपल्याला किती किंमत असते ती PSI झाल्यानंतर आम्हाला कळालं. येतंय. किती वर्ष झाली शेती करता पहिल्यापासून? शेती मी करतोय त्याला वाटतं 30-35 वर्ष झाली असतील. 10वी शाळा सोडल्यापासून शेतीच करतोय. PSI म्हणजे काय माहित आहे? PSI म्हणजे फौजदार आहे तेवढंच माहित आहे, दुसरं काय माहित आहे आता. आता तुमचा मुलगा PSI झाला. हो की आता झाल्यावर कळलं की आता ते MPC करतोय तिथून जरा ज्ञान आलं त्याचं काय म्हणजे नेमकं काय आहे त्यात. ती परिस्थितीच नव्हती ना, वडील लहान वयात वारली आणि त्याच्यामुळे सगळाच बोजा पडला. भाऊ आहे ती बी मुंबईला होती ना, दोघं कुटुंब त्यांचं, त्याच्यामुळं सगळं शेतीचं मलाच बघावं लागलं. आणि शेती सगळी हाई बनवली ही म्हणजे आपलं शेतीतनंच केलंय सगळं, शेतीतनं सगळं. याच मातीतनं PSI घडवलं. PSI ह्याच मातीतनं घडवलं. आणि नुसत्या शेतीवर बी नाही, जर्शीचा धंदा व्यवसाय माझा बरेच दिवसापासून आहे. हां, त्याच्या म्हणजे शेती दुष्काळच्या वेळेत होता, शेतीत काहीच येत नव्हतं ना. तेव्हा गाईच्या दुधावरनं ह्याच्यावरनं त्याचा शिक्षणाचा खर्च लागणारा, त्याची म्हणजे क्लासची फी ही सगळं 11वीपासून तो बाहेरच आहे. 7 11वीला जे ॲडमिशन वायशे कॉलेजला घेतलं तिथून ते आत्तापर्यंत बाहेरच आहे. आत्ता हे आरोग्य सेवेला जिथं जॉईन झाला तिथून ते हित आहे आमच्याबरोबर. नाहीतर आमच्याजवळ तो नाहीच, आला तरी पाहुण्यासारखा 2 दिवस राहायचं की लगेच मागा. सणाला वगैरे सण बिन नाही ना, काय नाही त्याला, त्याची ती आवडच नव्हती, सणाची बी नाही कशाची. फक्त मटणाची थोडीशी आवड, ती हिथं आल्यापुरतं तेवढं आम्ही करायचं. मटणाचं ती म्हणजे त्याला आवड आहे म्हणून. घरचं मटण. 4वी-5वी पर्यंत होतं शिक्षणाची वेळ. त्याच्यानंतर 5वीला हायस्कूलला गेल्यावर एवढं काय राहिलं नाही. तिला वाटतंय मी पहिल्या बेंचवर बसायचो, पण 8वी-9वी बसणं मी बॅक बेंचवरच होतो खरं. काय बोलताय? 4थ्या-5व्या बेंचवरच असायचो. काय त्या सरांना मी म्हणलं त्याला जरा क्रिकेटचा नाद आहे तर जरा 10वी, हां जगताप सर म्हणून होते बघ, मला आठवलं नाही त्यांचं नाव. त्यांना मी अगदी स्टँडवर गाठ पडल्या, मी म्हणलं जरा त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण म्हणलं जरा उलगापाना करतो, क्रिकेट खेळायला जातो, जर मार्क कमी पडली तर मग आम्ही म्हणलं एवढं कष्ट करून काय उपयोग आहे त्याचा. तर ते जगताप सर मला म्हणले हो तो चांगला हुशार आहे, काय काळजी करू नका. त्याला दुसऱ्या दिवशी ते मला सांगत आलं तुम्ही सरांना काय सांगितलं, तर म्हणलं तुझा बाप बोंबाल तू स्टँडवर तू अभ्यास करत नाही म्हणजे असं सरांनी त्याला सांगितलं, मला काय बोलले नाही, पण सरांनी त्याला सांगितलं. आणखी पण तुम्ही मला म्हणले की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुला हुशार आहे तो, त्याला मार्क पडतील. शेती वडिलांना पहिल्यापासून शेती करताना बघितलंय, म्हणजे त्यांना आता पप्पांचं कष्ट आहे, त्यांचं वडील लहानच वारलं होतं. बालपण काय असते त्यांना माहीत नाही आणि एवढं कष्ट केलंय. मी ज्यावेळेस 9वीला होतो त्यावेळी त्यांच्या मणक्यात गॅप आलता, विहिरीतनं पाईप उचलताना, आणि डॉक्टर म्हणला की तुम्ही आयुष्यात जे कष्ट दिवसभर करायला पाहिजे ते तुम्ही ज्या म्हणजे दिवसाचं जेवढं कष्ट असतं तेवढं सकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत केलंय. एवढी शरीराचीच करून घेतली आहे. आता त्यांना मांडीवरून बसता येत नाही, म्हणजे जेवायचं असेल तरी दोन्ही पायाच्या मध्ये ताट घेऊन जेवायला बसतात. आत्ताच माझ्या बायकोने टेबल आणून दिला त्यांना की वर बसायला हो बाबा, या वयात एवढं कष्ट आहे. आणि माझ्या याच्यापेक्षा त्यांच्या कष्टाचे जी झाले MPSCची स्टोरी थोडीशी बघायला खतरनाक आहे. म्हणजे MPSCत मी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय. माझ्या म्हणजे MPSCच्या प्रवासात मी कुठं वेळ घालवला असं वाटत नाही. माझे मित्रमंडळी आणि जसं पप्पा मागाशी म्हणलं की नॉनव्हेजचा थोडा आवड आहे, तर प्रत्येक रविवारी नॉनव्हेज खाणं आणि आमचा एक ग्रुप होता, तर त्यात तेवढाच काय असेल ते वेळ आमचा जात असेल. MPSCची प्रामाणिक होतो काय, पण MPSC माझ्याशी बरेच दिवस प्रामाणिक राहिले नाही. बरेच दिवस घेतले MPSCनं माझे. 2021 पासून रिझल्टच्या प्रतीक्षेत होतो. म्हणजे 2021 पासून असं वाटत होतं की रिझल्ट येईल, मार्क यायचे, 2-3 मार्कांनी रिझल्ट राहायचा. प्रत्येकाला वाटतं की MPSCत 1-2 मार्कांनी रिझल्ट जातो, हे खरं काय खोटं असते, प्रत्येक जण ते सांगतो. तर तसं काय नाही, 90% पोरांच्या आयुष्यातले खरं असेल, 10% बोलत असतील खोटं.
2-3 मार्कांनी खरंच निकाल जातात पोरांचे. आणि माझं 2021 पासून 4 ते 5 निकाल गेलेत. PSI चे 2-3 निकाल गेलेत, किती STI चे attempt 2 निकाल गेलेत. PSI चा माझा 3रा इंटरव्ह्यू होता. प्रत्येक वेळी काहीतरी 1-2 मार्कांनी राहायचं. काही ठिकाणी माझ्या चुका असायच्या. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो, गोल चुकला, प्रश्न वाचताना चुकला, आणि फायनल अटेम्प्टला फायनल कट ऑफ म्हणून 2-3 मार्कांनी राहिलं. प्रत्येक वेळी राहायचं 2-3 मार्कांना. या अटेम्प्टला सुद्धा पहिल्या की असतात, म्हणजे फर्स्ट की, सेकंड की. तर सेकंड कीनं माझे जवळपास 9-9.5 मार्क कमी झाले होते. आणि असं वाटत होतं की ह्यावेळेस पण लक फॅक्टर नाही आणि मार्क कमी झाले, त्याचा अर्थ परत काहीतरी निगेटिव्ह घडेल. पण केलं आणि दिला इंटरव्ह्यू, चांगला दिला. इंटरव्ह्यूला मार्क आले आणि निकालात नाव आले. तर असं एक फेल होत आणि अनपेक्षितरित्या निकाल आलेला आहे. ओके. ह्याचे 2 भाग आहेत बरं का. एक घरचा सपोर्ट, म्हणजे घरच्यांनी कधीच जाणवून दिलं नाही की तू नापास होतोय आणि तू तिथं काय करतोय. म्हणजे आजूबाजूला असं वातावरण तयार होतच. म्हणजे MPSCचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत तसं आहे की 2-3 फेल्युअर आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा संपून जातात. ह्याचं काय पुढे होणार नाही अशी अपेक्षा असते. लोकांच्या नजरेत दिसतं ते. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही बरोबर. आणि कुणी माझ्याबद्दल निगेटिव्ह बोललं असं पण मला म्हणायचं नाही. पण ते दिसतं की ह्याच्याकडून काय होणार नाही असं दिसतं बऱ्याच जणांच्या नजरेतून. एक अशी गोष्ट आहे, आई वडिलांच्या नजरेत मला कधी दिसलं नाही ती, की तुझ्याकडून काय होणार नाही. आणि माझी बायको पडद्यामागचा खरा हिरो आहे, बायको पण आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी घरी सांगू शकत नाही ती म्हणजे माझी प्रेयसी होती, गर्लफ्रेंड होती ती. आता लग्न झाले 3-4 महिन्यापूर्वी. तर तिनं पण भरपूर माझ्या बरोबर सहन केलंय. ज्या गोष्टी मी घरी सांगू शकत नाही त्या गोष्टी तिला माहित आहे सगळ्या. घरच्यांना किती त्रास देऊ शकतो ना आपण, म्हणजे सगळ्याच गोष्टी घरच्यांना सांगून घरचे इथं मी पुण्याला सगळ्या गोष्टींचा ताण घरी देऊ शकत नाही. तर ती माझ्यासोबत खंबीर होती. आणि तिचा पण जेवढा आई वडिलांचा वाटा आहे तेवढा वाटा तिचा पण आहे. म्हणजे तिचं नाव नसेल घेत तर तिच्यावर म्हणजे तिचा अन्याय केल्यासारखं आहे. बरोबर. तिनं पण पडद्यामागे भरपूर सहकार्य केलंय. ती जॉबला होती, माझ्यासाठी थांबली लग्नाचे एवढे दिवस. हो, ती पोलीस आहे 2018-19 पासून. आणि आमची ओळख 20-21 झाली असेल, तर 2025 लग्न आहे माझं. 5 वर्ष माझ्यासाठी थांबली ती. एक बेरोजगार पोरासाठी थांबली. म्हणजे तिचा संघर्ष पण आहे. तिच्या घरच्यांनी पण साथ दिली, माझ्यावर विश्वास दाखवला. आणि मग घरच्यांचं तर आहेच, म्हणजे घरच्यांचं तर समोरून आहे. तर तिचं पडद्या मागणं तिचं पण भरपूर सहकार्य आहे मला. आणि त्यामुळे टिकून होतं आणि एवढे दिवस ती थांबली माझ्यासाठी, माझ्या यशाची वाट बघितली. म्हणजे PSI व्हायच्या आधी मी आरोग्य सेवक होतो. आता जिल्हा परिषद अंत्यग्रत मी कार्यरत आहे. तर त्या पदावरती तिनं लग्न केलं. म्हणजे माझ्यापेक्षा तिचं पण चांगलंच आहे, पोलीस आहे, समाजात मान सन्मान आहे. तर माझ्यापेक्षा चांगल्या पदावर असताना तिने माझ्याशी लग्न केलं, घरच्यांशी संघर्ष केला. आणि तिच्या जिद्दीवर ठाम होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यावर विश्वास होता तिचा की होईल बाबा, एवढे दिवस होईल, थांबल. कसं असते, कायम महिला किंवा पोरी सक्सेसफुल माणसाच्या मागं जातात. तर तिनं माणूस थांबवून सक्सेसफुल केला. म्हणजे ही एक स्टोरी आहे, ही एक बॅकग्राऊंड आहे. नक्कीच आनंदी होती. आता ज्यावेळेस यश येतं त्यावेळेस कोणाला आनंद होत नाही. आनंदी होती, भारावली होती, सांगत होती चांगलं झालंय, ह्याच अपेक्षा होत्या. तिच्या भावना माझ्यासमोर होती, त्यामुळे मला भावना म्हणजे मी तिच्या डोळ्यात साठवू शकलो नाही. पण मी समजू शकतो तिला काय फील झालं असेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.